ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ स्वानंदे सुखे डुलत पाटी थापटित कपिचिया कुंडलीकवधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमंत वैष्णव शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या भावार्थरामायणामधील शक्ती प्रकरणामध्ये असणारा प्रसंग. आता आपले गुरुवर्य मारुती महाराज सोडणार म्हणजे आमचे आप्पा आणि खूप गोड अशी कथा सांगितली. आणि त्या कथेचा प्रसंग असा होता की हनुमंतरायाला सर्वजण सांगले, हनुमंता तुला महत्वाचं काम करायचंय, तू जर काम केलं तर ते पूर्ण होणार आहे. एवढे सरळ बोलत असताना रामचंद्र प्रभू बोलायला सुरुवात केली. आणि काय काय रामचंद्र प्रभू बोलले ते आपण सर्वांनी ऐकलं आहे. पण पुढे हनुमंताने सांगितलं, रामचंद्र प्रभू मी आहे, मी असताना तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. एवढं बोलल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूला आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये हनुमंता सांगितले, शाबास हनुमंता. हनुमंताची पाठ ठोकू लागली. सवेची बोले रघुराजा सवेग उठी पवनात्मजा शीघ्र करो नियावे काजा बंधू राजा उठवावे. हनुमंताच्या पाठीवर हात टाकला, सांगितलं हनुमंता शाबास. पण पुढे सांगितलं, हनुमंता वेळ लावू नको, सवेची उठी, लवकर उठ, कारण का महत्वाचं काम करायचं आहे तुला. आणि माझा बंधू राजा उठून तू काम कर, असं रामचंद्र प्रभू हनुमंताला बोलायले.